आपल्याबरोबर संतोष अण्णा देशमुख यांची कन्या देखील आहे. ताई, एक महिना उलटला, मी बऱ्याच वेळेस बघितले की तुला अनेक वेळा अश्रू अनावर होतात सगळ्या आठवणीनं. ह्या सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आपण आता ह्या तपासात कुठे समाधानी आहोत? तपास योग्य मार्गाने सुरू आहे? म्हणजे आम्हाला समाधान जर ज्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल किंवा आपण सर्व म्हणजे अन्यायाकडून न्यायाकडे जातो त्यावेळेस आपल्याला समाधान भेटणार आहे, ते पण तिळा इतकं. कारण की जे माझे वडील गेले त्याचं दुःख आम्हाला इतकं आहे की म्हणजे ते आम्ही दुःख कधी विसरू शकत नाही ना, त्यांना आम्ही वापस आणू शकतो. पण त्यांचं जे बलिदान झालंय ते आम्ही असं समजतो की ते त्यांचं बलिदान हेच ते समाजासाठी झुंजत होते आणि त्यांचं शेवटचं बलिदान हे सुद्धा समाजासाठीच झालंय. ते म्हणजे मी असं मला वाटतं की जे ते जाताना सुद्धा आपल्या सर्वांना न्यायाकडे घेऊन गेले. म्हणजे जर आपल्याला न्याय भेटला तर हे असं होईल असं मला वाटतं. आणि माझी अपेक्षा हीच आहे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. हे देशमुख कुटुंब आहे आणि आज जालन्यामध्ये जो जनआक्रोश मोर्चा आहे त्या मोर्चाच्या माध्यमातून कुठेतरी न्याय मिळेल यासाठी हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.